एक हे विचारमग्न श्रोत्या, आज मी तुला एक कथा सांगणार आहे जी केवळ एका उत्सवाचा उगम सांगणार नाही, तर तुझ्या अंतरंगात दडलेल्या सत्याच्या अनेक पदरांना स्पर्श करेल. प्रत्येक आरंभ हाच अंतिम सत्य असतो काय, किंवा प्रत्येक विजय हा केवळ एक भ्रम असतो? जे दिसते ते सत्य मानण्याची मानवी प्रवृत्ती मोठी विचित्र असते. आज ज्या मंगलदिनी गुढी उभारली जाते त्यामागे दडलेली गूढ तत्वे तुला विचारांच्या अथांग डोहात घेऊन जातील. अत्यंत प्राचीन काळी जेव्हा कालचक्राचाही जन्म झाला नव्हता, तेव्हा सर्वत्र केवळ एक अनंत अथांग शून्य होते. न भूमी होती, न आकाश, न सूर्य होता, न चंद्र, न पर्वत, न नद्या. सर्व दिशा अंधाराच्या गर्तेत विलीन झाल्या होत्या. जणू काही अस्तित्वच विस्मृतीत हरवले होते. परंतु त्या अफाट शून्यातही एक दिव्य अव्यक्त चेतना अस्तित्वात होती. ती होती परमेश्वर श्री विष्णूंची. ते आपल्या शेषनागाच्या विशाल शय्येवर योगनिद्रेत विसावले होते. त्यांच्या नाभी कमळातून एक तेजस्वी सुवर्ण कमळ प्रकट झाले. त्या कमळाच्या केंद्रस्थानी सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव उदयास आले. जेव्हा त्यांनी नेत्र उघडले तेव्हा सर्वत्र केवळ अंधकार आणि शून्य पाहून ते गोंधळले. त्यांचे कार्य काय, अस्तित्व कशासाठी हे त्यांना कळेना. त्यांनी शांतपणे ध्यानस्थ होऊन परमशक्तीचा धावा केला. त्यांच्या तपस्येने त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले आणि श्री विष्णूंनी त्यांना सृष्टी निर्मितीची आज्ञा दिली. त्याच चैत्रशुद्ध प्रतिपदेच्या मंगल दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीरचनेचे महान कार्य आरंभिले. सर्वप्रथम त्यांनी पंचमहाभूते निर्माण केली: आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. यानंतर सूर्य, चंद्र, तारे, ग्रहगोल आणि जीवसृष्टी आकार घेऊ लागली. पृथ्वी हिरवीगार बनली, पर्वत उभे राहिले, नद्या वाहू लागल्या. मग त्यांनी मनुष्य जातीची निर्मिती केली, ज्यांच्यामुळे हे विश्व अधिक विस्तारले. ही केवळ आरंभ होती एका विशाल नाट्याची. या नवसृष्टीच्या प्रत्येक कणामध्ये कोणता भविष्यकाळ दडलेला होता हे त्यावेळी कोणालाही कळले नसेल. परंतु सत्य अजूनही अनेक पदरांनी वेढलेले होते. परंतु कथा इथेच थांबली नव्हती. प्रत्येक आरंभ हा केवळ सृजनाचा नसतो, तो कधीकधी एका भयावह संघर्षातून, एका अकल्पनीय विजयातूनही साकारतो. हा दिवस केवळ निर्मितीचा नव्हता, तर तो पराक्रमाच्या एका वेगळ्याच अध्यायाचा साक्षी होता. गोदावरीच्या काठी वसलेल्या पैठण नगरीत परकीय शकांचा अत्याचार वाढत होता. त्यांचे क्रूर आक्रमण जनतेचे जीवन असह्य करून गेले होते. अशा अंधकारमय परिस्थितीत एका सामान्य कुंभाराच्या पोटी एक विलक्षण बालक जन्माला आले. त्याचे नाव शालिवाहन. तो जन्माने जरी सामान्य असला तरी त्याच्या ठाई एक अलौकिक तेज आणि प्रखर बुद्धी होती. लहानपणापासूनच तो मातीचे घोडे, हत्ती, सैनिक बनवत असे. परंतु त्याच्या खेळातही एक गहन विचार दडलेला होता. शकांचा वाढता उपद्रव पाहून त्याचे मन व्याकुळ झाले होते. जेव्हा शकांचे एक मोठे आक्रमण पैठणवर येणार असल्याची बातमी आली, तेव्हा शालिवाहन अजून तरुण होता. त्याच्याकडे मोठी सेना नव्हती, अफाट शस्त्रबळ नव्हते, परंतु त्याच्या मनात एक दृढ संकल्प होता आणि एक विलक्षण कल्पना. त्याने रात्रंदिवस मातीचे हजारो सैनिक, घोडे आणि हत्ती बनवले. लोकांना ते पाहून आश्चर्य वाटले. हे मातीचे निष्प्राण पुतळे युद्ध कसे लढणार? परंतु शालिवाहनाला एक अद्भुत दैवी कृपा प्राप्त होती असे म्हटले जाते. युद्धाच्या दिवशी त्याने त्या मातीच्या सैनिकांसमोर उभे राहून देवाचे स्मरण केले आणि आपल्या सिद्धीने त्यात प्राण फुंकले. क्षणात ती मातीची मूर्ती जिवंत झाली. घोडे धावू लागले, हत्ती गर्जना करू लागले, सैनिक शस्त्रांसह सज्ज झाले. भयंकर युद्ध झाले. शालिवाहनाच्या अद्भुत सेनेने शकांचा दारुण पराभव केला. हा विजय केवळ एका राजाचा नव्हता, तो लोकांच्या आत्मविश्वासाचा, त्यांच्या मुक्तीचा विजय होता. या विजयाच्या आनंदाप्रित्यर्थ लोकांनी घराघरात विजयाची पताका म्हणून गुढ्या उभारल्या असे मानले जाते. परंतु हे केवळ दैवी चमत्कार होते की मानवी बुद्धीने रचलेले एक अद्भुत मायाजाल? मातीच्या निष्प्राण मूर्तींमध्ये त्याने प्राण फुंकले की पाहणाऱ्यांच्या मनात विश्वासाचे बीजारोपण केले? हे गूढ त्या युद्धाच्या धुळीत आजही दडलेले आहे. विजय दिसतो तसाच असतो का, की त्याच्या मागे काही अदृश्य सूत्रे कार्यरत असतात? ही केवळ एक सुरुवात होती एका मोठ्या खेळातली. परंतु प्रत्येक विजय हा केवळ भौतिक नसतो. काही विजय हे धर्माच्या आणि न्यायाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असतात, जरी त्यांची वाट काट्यांनी भरलेली असली आणि मार्गात अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली तरी. त्रेतायुगाच्या काळात किष्किंधेचा राजा वाली अत्यंत पराक्रमी होता, परंतु त्याच्या सामर्थ्याने त्याला गर्विष्ठ बनवले. त्याने आपला धाकटा भाऊ सुग्रीव याच्यावर अन्याय केला, त्याचे राज्य हिरावले आणि त्याला वनवासी जीवन जगण्यास भाग पाडले. सुग्रीव आपल्या काही वानर साथीदारांसह भीतीत आणि निराशेने जगत होता. याच काळात आपली पत्नी सीता हिच्या शोधात प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण वनातून प्रवास करत होते. त्यांची भेट सुग्रीवाशी झाली. सुग्रीवाने आपली करुण कथा श्रीरामांना ऐकवली, आपल्यावरील अन्यायाचे वर्णन केले. श्रीराम हे नेहमीच धर्म आणि न्यायाच्या बाजूने उभे राहणारे होते. त्यांनी सुग्रीवाला मदत करण्याचे वचन दिले. त्यानंतर सुग्रीवाने वालीला युद्धासाठी आव्हान दिले. घनघोर युद्ध सुरू झाले. दोन्ही बंधू अत्यंत क्रोधाने लढत होते. जेव्हा सुग्रीव पराभवाच्या छायेत होता, तेव्हा प्रभू श्रीरामांनी वृक्षाच्या आडोशातून वालीवर बाण सोडून त्याचा वध केला. वालीचा पराभव झाला आणि सुग्रीवाला त्याचे राज्य परत मिळाले. लोकांना अन्यायातून मुक्ती मिळाली आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
धर्माच्या स्थापनेसाठी असा मार्ग निवडणे हे उचित होते का? वृक्षाआड लपून बाण मारणे हा क्षत्रिय धर्माला धरून होता काय, की यामागे केवळ राजकारणाची कूटनीती होती, ज्यात अंतिम उद्दिष्ट प्राप्तीसाठी काही मूल्यांचा त्याग करावा लागतो? या प्रश्नाचे उत्तर अजूनही काहींच्या मनात वादळ निर्माण करते. याच घटनेशी जोडलेली परंतु अधिक व्यापक कथा म्हणजे प्रभू श्रीरामांच्या अयोध्येला परतण्याची. 14 वर्षांच्या वनवासात त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. लंकाधिपती रावणाने सीतेचे अपहरण केले आणि त्यानंतर धर्म व अधर्माचे महायुद्ध घडले. हनुमान, सुग्रीव आणि वानरसेनेच्या मदतीने श्रीरामांनी रावणाचा पराभव केला. अधर्मावर धर्माचा विजय झाला. वनवासाची 14 वर्षे पूर्ण करून प्रभू श्रीराम अयोध्येला परतले. त्यांच्या आगमनाने संपूर्ण अयोध्या नगरी आनंदाने उजळून निघाली. रस्ते सजवले गेले, दिवे लावले गेले. अयोध्यावासियांनी आपल्या घरांच्या दाराशी विजयाचे प्रतीक म्हणून सुंदर गुढ्या उभारल्या. त्या गुढ्या म्हणजे प्रभू श्रीरामांच्या विजयाचे आणि न्यायाच्या पुनर्स्थापनेचे प्रतीक बनल्या. हा दिवस केवळ रामाच्या विजयाचा उत्सव नव्हता, तर तो न्यायाच्या पुनर्स्थापनेचा आणि त्यागाच्या मूल्यांचा स्मरणोत्सव होता. परंतु या आनंदाच्या गर्दीत त्या 14 वर्षांच्या वनवासाचे, सीतेच्या विरहाचे आणि एका राजाने घेतलेल्या कठीण निर्णयाचे अदृश्य बोल अजूनही घुमत होते. प्रत्येक विजयाच्या पाठीमागे कोणता अदृश्य त्याग दडलेला असतो हे कोण जाणतो? तर हे विचारवंता, तूच सांग, गुढी ही केवळ विजयाची पताका आहे की ती प्रत्येक विजयाच्या पाठीमागे दडलेल्या त्यागाची आणि अनिश्चिततेची निदर्शक आहे? ब्रह्मदेवाच्या निर्मितीचा तो आनंद, शालिवाहनाच्या मातीतील सैनिकांचा गूढ विजय, की रामाने धर्मासाठी स्वीकारलेला तो कटू मार्ग, यापैकी कोणत्या सत्याला तू अधिक श्रेष्ठ मानशील? गुढी ही केवळ एक काठी नाही, ती जीवनाच्या अनेक पदरी अर्थांचं प्रतीक आहे. बांबूची काठी आपल्याला लवचिकता शिकवते. कडुलिंब जीवनातील कटू सत्य स्वीकारण्याची शक्ती देतो. साखरेच्या गाठी गोड क्षणांची आठवण करून देतात आणि रेशमी वस्त्र वैभवाची. परंतु या सर्वांच्या पलीकडे गुढीपाडव्याचा हा उत्सव आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करण्याची संधी देतो. सत्य हे कधीच एकरूपी नसते, ते अनेक दृष्टिकोनांतून प्रकट होते. प्रत्येक आरंभ, प्रत्येक विजय आणि प्रत्येक उत्सव आपल्याला या गूढ सत्याची आठवण करून देतो. जीवनातील प्रत्येक क्षणात दडलेल्या या अदृश्य प्रश्नांवर चिंतन करणे हीच खरी गुढी होय.